उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर आणि रोटरी क्लब MIDC ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमानी एकूण 60 वर्ष या व्याख्यानमालेला झालेले आहेत. अशा या व्याख्यानमालेत मला निमंत्रित करून तुम्ही मला उपकृत केला आहे म्हणून तुमचे पहिल्यांदा आभार मानतो. सोलापूरला मी याच्यापूर्वी अनेकदा येऊन गेलो. नेहमीचा अनुभव असा की वक्त्याला तृप्त करतील असे रसिक श्रोते, अशीच माझ्या मनात कायम सोलापूरकरांच्या बाबतीतली भावना राहिलेली आहे. आणि जे निवेदन करता होते त्यांनी माझी मंचावरील किंवा इथे असलेल्या सगळ्यात तरुण माणसामध्ये गणना केली. हे धारिष्ट्य त्यांनी कसं केलं मला माहीत नाही, कारण डोक्यावरचा एकूण एक केस पिकलेला असलेला माणूस टक्कल पडलेला. आता कोटबीट घातलेला आहे, टक्कल पडला आहे म्हणजे हा माणूस आपल्याला काहीतरी विद्वत्तेचे डोस पाजणार असं लोकांना उगाच वाटतं. तसं काही नाही आहे. मराठीत एक फार मोठे शायर होऊन गेले भाऊसाहेब पाटणकर. त्यांच्या शब्दात सांगायचं तर वृद्ध मी नाही परंतु निवृत्त झालो फारसा, सोडल्या मी 2 गोष्टी कंगवान आरसा. त्या वयोपरात मी आपोआप येऊन पोचलेलो आहे. आणि पण नेहमीच मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देऊन आता मी तरीही तो आपलाच परिचय ऐकण्याचा जो एक सोहळा असतो की मला दरवेळी प्रश्न पडतो की हे कोणाबद्दल बोलतात एवढ्या महनीय व्यक्तीबद्दल, जो मी नाही. बरं, निवेदनाची गंमत तुम्हाला असं सांगतो. मी अनेक कार्यक्रमाचं निवेदन, मी स्वतः एक निवेदक होतो. सुरुवात माझी तिथूनच झाली. निवेदन करताना माणूस गोंधळल्या अवस्थेत म्हणा किंवा उत्साहाच्या भरात म्हणा काय बोलेल याचा नेम नसतो. एका ठिकाणी मी गेलो, ते म्हणाले डॉक्टर नंदकुमार मुलमुले प्रख्यात तज्ज्ञ मनोरुग्ण आहेत. शब्दांची थोडी फेरफार झाली. नशीब MBBS MD नाही म्हणाले. एका कवी संमेलनाला गेलो होतो. एका कवयित्रीला बोलवायचं. माणसांचं मराठी कसं झालेलं आहे आता पहा. म्हणजे माझ्या दृष्टीने कौतुकाचा भाग असा की आजच्या व्याख्यानमालेचा की तेलुगू भाषिक मंडळी मराठी व्याख्यानमाला घडवून आणते. ही एकात्मता आहे भारताची, फार मोठी गोष्ट आहे. पण सांगत होतो गंमत की कवी संमेलन चालू असताना एका कवयित्रीला बोलवायचं होतं. तर निवेदक उत्साहाच्या भरात असं म्हणाला की मी अमुक कवयित्रीला मंचकावर येण्याचे आवाहन करतो. आता मंच आणि मंचक याच्यातला फरक कवयित्रीलाही माहीत नव्हता. ती उत्साहाने धावत आली मंचकावर. तिचं नाव शैलबाला असं होतं आणि हा सारखा तिच्या नावाचा उच्चार सैलबाला असं करत होता. या सगळ्या गमती जमती असतात. पण मग मी नमूद केलं की ती खरंच कौतुकाची गोष्ट आहे. मी गोदातीरीच्या नाभिस्थानी जे नांदेड आहे तिथून आलेलो आहे. आणि नांदेडला 2 राज्यांचं सख्य लाभलेलं आहे. नांदेडचा एक तालुका आहे देगलूर, ज्याची जी सीमारेषा आहे ती कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, म्हणजे आताचं सध्याचं तेलंगणा यांच्याशी जवळीक ठेवून आहे. त्याच्यामुळे नांदेडला तेलुगू भाषिक आहेत, तसे कानडी भाषिक आहेत. आणि गमतीची गोष्ट मला अशी आठवली ती ही की माझ्या आयुष्यातली एक संधी तेलुगू चांगलं शिकण्याची गेली. कारण खूप तेलुगू भाषिक आदिलाबाद, निजामाबाद या भागातून माझ्याकडे यायचे. आणि लोक मला असं म्हणाले की तुम्ही पहिले मनोविकार तज्ज्ञ त्या भागातले. मी 7-8 जिल्हे मिळून एकटा मनोविकार तज्ज्ञ होतो. 84 सालची गोष्ट आहे ही. म्हणजे मी किती दिवस वेड्यांच्या संगतीत होतो याच्यावरनं तुम्ही कल्पना कराल. बरं, लोकांच्या गैरसमजाला अंत नसतो. मला आमच्या कॉलनीमध्ये एका रिसेप्शनला मी गेलो असताना एक स्त्री रोगतज्ञ आहेत बाई, त्या 15 वर्षापासून प्रॅक्टिस करत होत्या. त्या असं म्हणाल्या की डॉक्टर साहेब, गेली 25-30 वर्ष तुम्ही ही प्रॅक्टिस करता आहात. हा व्यवसाय करताना अनेक मनोरुग्ण येऊन
त्यांची ती कर्मकहाणी तुम्हाला ऐकवतात, ती ऐकून ऐकून तुमच्या मनावर काही परिणाम वगैरे. मी त्यांना म्हणालो की बाई, तुम्ही 15 वर्षापासून अनेक स्त्रियांना बाळंत करून करून तुमची गांधारी वगैरे नाही झाली ना. डॉक्टर आणि रुग्ण यांचा संबंध एखाद्या नटासारखा असतो. नट भूमिकेत किती तद्रूप होतो तेवढा पुरता होतो. तो भूमिकेत घुसतो वगैरे आपण म्हणतो, पण तो सजगच असतो. डॉक्टरला पेशंटच्या दुःखाशी तेवढंच समदुःखी होता येईल की त्याचा आजार जाणून घेण्या इतपत. म्हणजे हे व्यावसायिक तद्रूपता आहे. ती अनेक डॉक्टर ती व्यावसायिकता इतकी छान सांभाळतात की त्याच्यावरती तो एक जसं शायर लिहून गेला कि हम उनके गम में इतना रोए कि उसके तालाब बन गए और वो कमबख्त ऐसे निकले कि उसमें नहा के चल दिए. आणि बरोबरही आहे. पेशंटच्या दुःखामध्ये डॉक्टर जर अति बुडाला तर मग पेशंटचा उपचार कोण करणार? पुलंच्या भाषेत थर्मामीटरला ताप येऊन चालत नाही, नाही तर भलता ताप व्हायचा. मी तेलुगू भाषिकांबद्दल सांगतो. खूप पेशंट यायचे आणि मला काही डॉक्टर म्हणाले की निजामाबाद हे फार मोठं गाव आहे आणि तिथे तुम्ही व्हिजिट करत जा. तर मी म्हटलं तिथले सगळे पेशंट तेलुगू बोलतात, मला तेलुगू येत नाही. नाही म्हणे, काम चलाऊ थोडेसे काही शब्द शिकून घ्या. तर मी माझ्या एरियामध्ये एक तेलुगू भाषिक डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं 1-2 गोष्टी मला शिकवा. अजूनही मला 2 वाक्य आठवतात. मनस्सुलो येमी अनपिसदा. मला माहीत नाही त्याचा अर्थ काय आहे. ते म्हणाले मनात कसं वाटतं, निद्रावस्थदा म्हणजे झोप लागते का, असे 1-2 प्रश्न मी पाठ करून घेतले आणि गेलो. आणि व्हिजिटला गेल्यानंतर तो माणूस आला एक, आणि तो तेलुगू भाषिक होता, त्याला मराठी येत नव्हतं. तरी एक इंटरप्रेटर नर्स ठेवली जिला हिंदी तोडकं मोडकं आणि तेलुगू दोन्ही येत होतं. आणि त्या माणसाला मी जेव्हा विचारलं, त्या जे मी काही 2 शब्द शिकलो होतो त्याला इतका आनंद झाला की हा आपली भाषा जाणतो, मग बोलतो. नंतर त्यांनी जे भडाभडा सुरू केलं तेलुगू बोलणं, त्याच्यामध्ये मी बुडून गेलो. काही बरं, मनोविकार शास्त्रामध्ये असे विचित्र प्रश्न असतात की ते मराठीत सांगितले विचारले तरीसुद्धा समजायला कठीण. पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणजे ज्याला संशय संभ्रमी जो माणूस होतो त्याला आम्हाला काही प्रश्न विचारावे लागतात की समजा 2 लोक, अनोळखी लोक एकमेकात बोलत असले तर तुला असं वाटते का की हे तुझ्याचबद्दल बोलतात आहेत. ही एक टेस्ट आहे. आता मी त्या नर्सला म्हणायचो की इसको पूछो कि 2 लोग बात कर रहे हो तो ऐसा लगता है कि मेरी बात कर रहे. ती त्याला तेलुगूत विचारायची, तो तिला तेलुगूत उत्तर द्यायचं आणि त्याचं इंटरप्रिटेशन माझ्या हातात यायचं नाही. इनके बाजू में कोई नाही बात करता. म्हणजे कशाचा मेळ बसायचा नाही. शेवटी ती व्हिजिट मला बंद करावं लागली. हा प्रास्ताविकपर भाग झाला. आजच्या व्याख्यानाची गंमत सांगतो की मग ते म्हणाले की खिळवून ठेवणारे वक्ते आम्ही बोलवतो. आता खरं म्हणजे त्यांनी रिस्कच घेतलेली आहे, कारण मी खिळवून ठेवू शकतो की नाही हा प्रश्नच आहे. तो पुढे सिद्ध होईल की नाही ते शेवटी बघूया. ते असं की मी सुखाचा शोध या विषयावर बोलतो आणि मी संयोजकांना म्हणालो की माझा नेहमीचा विषय तो आहे आणि सुखाचा शोध हा एक प्रवास आहे आणि तो प्रवास आपल्याला या वयापर्यंतही घेऊन येतोच, ज्या वयामध्ये आपण आपल्या आयुष्याची सांगता किंवा संध्याकाळ असते असं आपण म्हणतो. तर ते म्हणाले की नाही, तुमचा तो पॉडकास्ट फार फेमस झालेला आहे. जुनी पिढी म्हणजे जुनं फर्निचर नव्हे, वडीलधारी पिढी म्हणजे जुनं फर्निचर नव्हे. आता ते जुनं फर्निचरवाला सिनेमा मी काही पाहिलेला नाही आहे. पण माझा पॉडकास्ट रेकॉर्ड झाल्याच्यानंतर त्या पॉडकास्टवाल्याने ते टायटल दिलं, ते कॅची आहे थोडंसं, त्याच्यामुळे लोक पटकन ते ऐकतात वगैरे. त्याच्यामुळे खरं म्हणजे मी त्या गोष्टीवर बोलणारच आहे. परंतु त्या फर्निचरपर्यंत येस्तोवर जो एक सुरुवात आहे त्याची, तिथून मी सुरुवात करतो. ती सुरुवात म्हणजे माझी वाटचाल, माझं हॉस्पिटल. नेक्स्ट मी मनाची गुंती नावाचा कार्यक्रम करायचो. स्टँडअप शो होता तो पहिला महाराष्ट्रातला, मराठीतला मानसिक विकारांवर. आणि ही स्लाईड मी केवळ याच्यासाठी दाखवतो आहे की माझ्या डोक्यावर त्यावेळी काळे आणि भरपूर केस होते, बाकी काही नाही. नेक्स्ट, सुखाचा शोध आपल्याला त्या वयापर्यंत घेऊन येतो ज्या वयात मग हे प्रश्न पडतात की वडीलधारी पिढी, मग ते जुनं फर्निचर वगैरे.
सुखाचा शोध प्रत्येकाला असतो. माणूस जन्माला येतो तर पहिले मूल जन्माला आल्याबरोबर रडतं. याचं कारण तिथून दुःखाची सुरुवात. माणसाचा जन्म होणं हीच दुःखाची सुरुवात आहे. सुरेश भटांची फार छान गझल आहे. का जन्म घेतला आम्ही, का दुःख भोगले, हेही घडू नये आणि तेही घडू. जन्माला चालू नसतो तर दुःख मागे लागलं नसतं. आईच्या उबदार कुशीतून तो जगात येतो, तिथेच दुःखाची बेगमी होते आणि मग निरंतर त्या उबदार सुखाचा शोध घेत माणसाचा प्रवास सुरू होतो. तो कशा टप्प्यांमध्ये होतो याचं माझं एक चिंतन आहे, ते तुमच्यासमोर मांडतो आणि तो वयाच्या टप्प्यांवर अवलंबून असतो. सुखाचा शोध ही फार गमतीदार गोष्ट आहे. नेक्स्ट. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. सिंपल साधं गाणं आहे, नाट्यगीत आहे, प्रशांत दामलेंनी गायलेलं. मला हे नाट्यगीत किंवा याचे शब्द मला फार महत्त्वाचे वाटतात. याच्यासाठी आहे साधे, पण ते एक फंडामेंटल प्रश्न तुम्हाला विचारतात की सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं असं तो म्हणतो, पण घरबसल्या काहीच मिळत नसते. त्यासाठी धडपड करावी लागते बरीच. पण मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. यू हॅव टू डिफाईन व्हॉट इज हॅपीनेस अँड व्हॉट इज द इसेन्स ऑफ बिईंग हॅपी, हाऊ टू बी हॅपी. आणि एखाद्या प्रश्नाचा शोध घ्यायचा तर तो डिफाईन नाही केला तर काय फसगत होते. म्हणून एक गमतीदार किस्सा सांगतो, गमतीनेच घ्यायचा असतो तो. माणूस तपश्चर्येला बसला आणि देव प्रसन्न झाला. देव म्हणाला काय पाहिजे. तर माणसाने सांगितलं की मला सुख पाहिजे. तुझी सुखाची कल्पना काय आहे. तर म्हणे माझ्याजवळ पैशाने भरलेली एक छान मोठी थैली असावी भरपूर, आणि माझ्या भोवताली स्त्रिया असाव्या. त्याने आपली कल्पना सांगितली. देव म्हणाला तथास्तु. दुसऱ्या दिवशी तो झोपेतून जागा झाला. त्यावेळी तो महिला बसचा कंडक्टर होता. डिफाईन नाही केलं ना नीट. पुन्हा तपश्चर्येला बसला. देव म्हणे काल तू बसला, तुझी नाही, ते तू फसवलं म्हणे मला देवा. मग ठीक आहे, काय मागायचं ते मागतं म्हणे. यावेळी बरोबर डिफाईन करतो. निळशार पाणी असावं, त्याच्यामध्ये एक हिरवंगार बेट असावं, त्याच्यामध्ये फळं फुलं पानं छान झाडं निसर्गरम्य असावं सगळं, आणि जगातल्या सगळ्यात उत्तम स्त्रीच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपलेला असावा. ही माझी सुखाची कल्पना आहे. देव म्हणाला तथास्तु. दुसऱ्या दिवशी जागा झाला. निळशार पाणी होतं, पाचूसारखं हिरवं बेट होतं, आणि तो मदर टेरेसाच्या मांडीवर झोपलेला होता. जगातली सगळ्यात उत्तम स्त्री. पुन्हा डिफाईन नाही केलं. यू हॅव टू डिफाईन व्हॉट इज हॅपीनेस. देन व्हॉट इज हॅपीनेस. नेक्स्ट. डिफाईन हॅपीनेस. नेक्स्ट. वयाचे जर टप्पे धरले तर दर 10 वर्षांनी माणसाच्या सुखाची, हॅपीनेसची कल्पना बदलत जाते. बिकॉज हॅपीनेस इज अ फ्लुइड स्टेट. यू आर चेजिंग अ मूव्हिंग टार्गेट. कारण आज ज्याच्यात सुख आहे त्याच्यात उद्या असेल असं नाही आहे. काल ज्याच्यात होतं त्याच्यात आज नाही आहे. वयाच्या 5व्या वर्षी आपण सगळे सुखात असतो, कारण दुःख म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून 10 वर्षांनंतर 15व्या वर्षी मला असं वाटलं की मला सगळ्यात उत्तम कॉलेजमध्ये ॲडमिशन ही माझी सुखाची सर्वोच्च कल्पना. 25व्या वर्षी जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करताना सगळ्यात उत्तम ब्रांच, पण ती सायकॅट्री पदरात पडली. ठीक आहे. 10 वर्षांनंतर 35व्या वर्षी मला पैसे हवे होते, कारण पैशातच सुख आहे. कारण पैशानी आपल्याला सगळ्या वस्तू त्या विकत घेता येतील, आपल्या मनासारखं सेटअप करता येईल. पुन्हा 10 वर्ष गेले. 45व्या वर्षी लक्षात आलं की एवढे पैसे पुरेसे नाही, कारण मी जी गाडी घेतली आहे त्याच्यापेक्षा वरच्या लेवलची गाडी बाजूच्यानी घेतलेली आहे. कारण पैसा तुलना जन्माला घालतो ना. मग माझ्याजवळ ती असावी, हे असावं, ते असावं, अजून पैसा पाहिजे, अजून पैसा. 55व्या वर्षी माणसाला प्रश्न पडायला लागतो की हे सगळं मिळूनही आपण सुखी आहोत का. अंतर्यामी सुखी नसतोच तो. प्रत्येकाला काहीतरी वेगळेच प्रश्न असतात. मग सुख म्हणजे नेमकं काय. नेक्स्ट. हॅपीनेस डिफर्स विथ पर्सन्स. सुख हे व्यक्तिसापेक्ष आहे. ज्याच्यात एकाला सुख आहे त्याच्यात दुसऱ्याला असेलच असं नाही. नेक्स्ट. भुकेल्यासाठी अन्न मिळण्यात सुख आहे. कडकडून भूक लागली आहे ज्याला बिचाऱ्याला, त्याला गरम अन्न म्हणजे सुख आहे. बेरोजगारासाठी
नोकरी मिळणं, हाताला जॉब पाहिजे. सुखाची सर्वोच्च कल्पना त्याची म्हणजे एखादं नोकरी मिळणे, जॉब मिळणे. अविवाहित माणसासाठी सुखाची कल्पना म्हणजे आयुष्याचा जोडीदार मिळावा. आणि विवाहित माणसाची सुखाची कल्पना म्हणजे आपला जोडीदार माहेरी जावा. तेवढे 4 दिवस सुखाचे जातील. सुख हे व्यक्ती सापेक्ष आहे. तुम्ही कुठल्या स्थितीत आहात त्याच्यावर सगळी वाटचाल अवलंबून आहे. नेक्स्ट, सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे. तुमच्या अपेक्षा किती आहे, तुमची झोळी किती मोठी आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. माझ्या एका मित्रांनी 20 वर्षापूर्वी एक प्लॉट घेतला गावाच्या बाहेर. तो 5 लाखाचा होता. मध्ये 5-10 वर्ष निघून गेले आणि रिअल इस्टेटमध्ये जागृती आली, बूम आला. आणि कोणीतरी त्याला मागायला आलं की हा प्लॉट देता का, कितीला? तर म्हणे 20 लाखाला द्या. तो म्हणे नाही नाही, हा 20मध्ये मागतोय म्हणजे मग आपण 25 सांगावी. 25 ठीक आहे. 5 लाखाचा प्लॉट 25 लाखात विकला. भरपूर फायदा झाला. म्हटलं आता सुखात आनंदात असेल. महिनाभरात झाला तर मी पाहिलं तोंड लटकवून येत होता. म्हटलं का रे, काय झालं? काय म्हणे तो प्लॉट विकला. अरे म्हटलं 5चे 25 झाले ना. नाही म्हणे मी थोडी घाई केली. 1 महिन्यानंतर बाजूचा प्लॉट 30 लाखाला गेला. म्हणजे 5चे 25 झाल्याचं सुख नाही आहे. देर इज अ लॉस इन प्रॉफिट. म्हणून माणसं दुःखी होतात. सुख हे अपेक्षा सापेक्ष आहे. सुखाच्या आमच्या फार विचित्र कल्पना आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे जे कोणी चाहते असतील, हा सिनेमा तरुण पिढीतले आता नाहीच आहे. तिथे व्याख्यानं ऐकायला तरुण पिढीतले कोण येणार आहे? पण असतीलही काही थोडे, त्यांना हा सिनेमा माहीत नसेल. हा सिनेमा आहे दिल ही तो है. आमचे मित्र आहेत शिरीष देखणे इथे, त्यांना हिंदी चित्रपटसृष्टी मोहन सोहनी आहेत. दिल ही तो है, साहिरची गाणी, संगीत रोशनचं, फार सुंदर गाणी होती. या सिनेमामध्ये काहीतरी 10-12-3 कव्वाल्याच होत्या त्याच्यामध्ये. आणि निगाहे मिलाने को जी चाहता है सारखी प्रसिद्ध कव्वाली होती. पण ह्या गाण्याचा मी उल्लेख करतो आहे. साहिर सुखाची आमची जी विचित्र कल्पना आहे लोकांची, ती फार छान मांडून जातो. त्याच्यामध्ये एक गाणं आहे, तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. अब अगर मेल नहीं है तो जुदाई भी नहीं, बात तोड़ी नहीं तुमने तो बनाई भी नहीं. ये सहारा ही बहुत है मेरे जीने के लिए, तुम अगर मेरी नहीं हो तो पराई भी नहीं. मेरे गम में ना करा हो तो कोई बात नहीं, गैर के गम में करा होगी तो मुश्किल होगी. मला नाही मिळालं तर चालेल, या गाढवीच्यांना सुख मिळालं नाही पाहिजे, दुसऱ्या कोणाला नाही मिळालं पाहिजे. माणसाच्या सुखाच्या कल्पना अशा विचित्र आहेत की एक किस्सा सांगतो. स्थळ पुणे, पेंडसे आणि पोंगशे शेजारी. पोंगशाला 1 कोटीचं लॉटरीचं तिकीट लागलं. पेंडसेला खूप आनंद झाला. सगळीकडे सांगत सुटला की पोंगशाला 1 कोटीचं तिकीट लागलं, पोंगशाला 1 कोटीची लॉटरी लागली. पोंगशाला लागली, तुला काय इतकं आनंद होतो आहे? सकाळपासून तिकीटच सापडत नाही आहे म्हणे त्याला. विचित्र कल्पना सुखाच्या. तुम्हाला साहेबांनी पगार वाढ दिली तर तुम्हाला खूप आनंद होतो. पण तो कर्मचारी साहेबांच्या केबिनमधनं बाहेर येतो, जेव्हा त्याला कळतं की सगळ्यांनाच पगारवाढ मिळालेली आहे, त्याला मग मजा नाही येत त्याच्यामध्ये. मला एकट्याला मिळाली तर मजा आहे ना. देशात कोणीतरी मेरिटमध्ये 5वा आला 7वा आला, आपल्याला त्याचं काही नाही वाटत. शेजारचा माणसाचा मुलगा मेरिटमध्ये किंवा मार्काने थोडासा पुढे असला तर दुःख होतं. माणसाच्या सुखाच्या कल्पना अशा विचित्र आहेत. नेक्स्ट, 4 टर्म्स आहेत: यश, सुख, आनंद आणि समाधान. ह्या 4ही संज्ञा आम्ही आलटून पालटून जरी वापरत असलो तरीसुद्धा यांच्यामध्ये फरक आहे. आणि तो फरक आमच्या आयुष्याचा प्रवास दर्शवणारा फरक आहे. बघा, आपल्याकडे 4 आश्रमांची कल्पना आहे, आपल्याकडे 4 पुरुषार्थांची चौकट आहे, आपल्याकडे ब्रह्मचर्य आहे म्हणजे विद्यार्थी दशा आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे गृहस्थाश्रम आहे म्हणजे ज्यावेळी आपण संसार मांडतो, आपल्याकडे प्रौढावस्था आहे वानप्रस्थ वगैरे ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यानंतर मग एक संध्याकाळ आयुष्याची. ह्या 4 टप्प्यातून माणूस प्रवास करतो
आणि सुखाचा शोध या विविध टर्म्समध्ये घेतो. विद्यार्थी दशेमध्ये यश म्हणजे सक्सेस, गृहस्थाश्रमी सुख म्हणजे प्लेजर, मग प्रौढावस्था आल्याच्या नंतर स्थिरावतो माणूस, त्यावेळी हॅपीनेस म्हणजे आनंद शोधायला लागतो. आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी त्याला कळतं की यश मिळो न मिळो, सुख मिळो न मिळो, आनंदही नाही मिळाला तरी चालेल, समाधानी असणं जरुरी आहे. पण समाधानी असतात का लोक? हा पुढे आपण टप्प्यावरती प्रश्न पाहणार आहोत. सक्सेस, प्लेजर, हॅपीनेस अँड कंटेंटमेंट, 4 संज्ञा आपल्या आयुष्याचं सगळं पट उलगडतात. नेक्स्ट, मी लडाखला गेलो आणि लडाख इतका सुंदर प्रदेश आहे. निसर्गाचं एक भीषण सौंदर्य आहे तिथे, भीषणही आहे आणि सौंदर्य आहे. कारण गवताची एक पातही उगवत नाही असे म्हणजे काय पर्वतांच्या रांगा, आणि त्या पर्वतांवरती म्हणजे नचिकेळकर जेव्हा पहिल्यांदा हिमालय पाहायला गेले तेव्हा ते म्हणाले की मसाले भातावरती खोबरं किसून टाकलेलं असावं तसे. म्हणजे आता जेवायच्या सगळ्या त्या तो काळ होता त्या उपमांचा, की असे मला तर ते ध्यानस्थ ऋषींसारखे वाटले, पांढऱ्या शुभ्र जटा घातलेले असे पर्वतांच्या अशा रांगा तुम्हाला दिसतात. आणि त्या पाहिल्यावर तुम्हाला असं वाटतं की मी त्या टोकावर पोहोचून खाली पाहिलं की मजा येईल. पण माझ्या लक्षात आलं की एक पर्वताचं शिखर सर केल्यावर माणसाची नजर अजून वर जाते, नाही तो याच्यापेक्षा उंच आहे, तिथे जायला पाहिजे, मग तो याच्यापेक्षा. यशाचंही असंच आहे. विद्यार्थी दशेमध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगतो की यशस्वी व्हा तर सुखी व्हाल. इफ यू सक्सीड यू विल बी हॅपी. मी जेव्हा कॉलेजमध्ये जायचो तेव्हा अभ्यासाला उद्युक्त करण्यासाठी असेल, पण आमचे एक शिक्षक होते म्हणजे प्रोफेसर होते, आणि ते असं म्हणायचे की यू शूड स्टडी हार्ड सो यू विल बिकम अ डॉक्टर अँड देन यू विल हॅव अ मोटर कार. त्यांची बिचाऱ्यांची सुखाची कल्पना म्हणजे आपली मोटर असणे आणि चालवणे. तो काळ 1970-75 सालचा असेल. तर आपण विद्यार्थ्यांची हीच पूर्ण समजूत करून देतो की यशस्वी व्हाल तर सुखी व्हाल. यशातच आनंद आहे. त्याचे घातक परिणाम काय आहेत? नेक्स्ट, या गृहस्थाला आपण ओळखतो. 1969 साली आराधना प्रदर्शित झाला आणि राजेश खन्ना इतक्या उंचीवर जाऊन पोहोचला की राजेश खन्नाने स्वतः नंतर त्याची घसरणही तितक्याच वेगाने झाली. 2 ते 3 वर्ष ते सगळं स्टारडम टिकलं, आणि असं स्टारडम नंतर कोणालाच नाही मिळालं. पण ते मेंदू गरगरायला लावणारं स्टारडम होतं की तो म्हणाला की मी इतक्या उंचीवर पोहोचलो की मला कळे ना की तरुण मुली माझ्या मोटारीसमोर आडव्या लोळतात आहेत आणि मोटारीचे चुंबनं घेतात आहेत, रक्तानी पत्र लिहितात आहेत मला. आणि राजेश खन्ना असं लिहितो की मी जसा उंच जात गेलो तसे माझे सुहृद चांगले, माझं चांगलं शुभचिंतन करणारे खाली राहिले. माणूस जितका यशस्वी होत जातो तितका तो एकटा पडत जातो. मग भोवताली फक्त स्तुतिपाठक उरतात. आणि आनंदाचा किंवा सुखाचा प्राणवायू हा नेहमी जमिनीवर असतो. जसं तुम्ही वर जाल तो प्राणवायू विरळ होत जातो, माणूस एकटा पडत जातो. नेक्स्ट, या सभागृहामध्ये विद्यार्थी कमीच असतील, पण असे पालक असतील की ज्यांचे मुलं आहेत किंवा नातू आहेत त्या क्षेत्रामध्ये की जिथे आम्ही फक्त त्यांची कल्पना अशी करून देतो आहे की यशस्वी व्हाल तर सुखी व्हाल. त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचला तरी या व्याख्यानाचं सार्थक झालं असं मी समजेन की वी मस्ट टीच दॅम टू डिटॅच फ्रॉम द गोल. माझ्याकडे आता मी व्यवसायात तेवढं लक्ष घालत नाही, माझे असिस्टंट आहेत ते चालवतात, परंतु डे इन डे आऊट रोज मी असे विद्यार्थी आलेले पाहतो की जे अभ्यासाने खचत नाहीत. त्यांच्याकडनं यशाच्या इतक्या भयंकर अपेक्षा करून ठेवलेल्या आहेत की ते या धास्तीने खचतात की नाही मिळाले मार्क तर मग काय. असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांच्या भोवतालचं वातावरण इतकं टॉक्सिक करून टाकलेलं आहे की ते जेव्हा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करतात तेव्हाच ते घाबरलेल्या मनस्थितीत जातात आणि मग त्या मोकळ्या मनाने उत्तर नाही देऊ शकत जी त्यांची कपॅसिटी आहे. याचं कारण हे मिळेल तरच तुमच्या आयुष्याला अर्थ आहे. 100 पैकी 95 मार्क मिळतील तरच अर्थ आहे.
too much attachment to the goal will kill your creativity, will kill the happiness of pursuing that goal, and will kill, काय म्हणता येईल त्याला, एक आयुष्याची जी जिगीषा असते, आनंद असतो एखादं ज्ञान मिळवण्यामध्ये. खरी गोष्ट काय आहे? खरी गोष्ट ही आहे की माणसाला उद्दिष्ट असावे की असू नये? असावे. उद्दिष्ट असावे, कारण उद्दिष्टाने आपली एनर्जी एकत्रित होते, फोकस्ड होते आणि माणसाच्या वाटचालीची दिशा उद्दिष्ट ठरवतात. तेवढ्यापुरती उद्दिष्ट असणं ठीक आहे, पण त्या वाटचालीमधला आनंद हिरावून जात असेल तर तुम्हाला ते उद्दिष्टही तुम्हाला मिळणार नाही. फिजिक्समध्ये 100 पैकी किमान 90 मिळवायचे हे उद्दिष्ट ठेवलं, ठीक आहे. मग पुढची वाटचाल काय होते पहा तुम्ही. तो मुलगा फिजिक्स वाचायला लागतो, भौतिकशास्त्रात आनंद घ्यायला लागतो. तो थोडंसं तिकडचं वाचायला लागला की म्हणजे हे वाचू नको, हे फालतू आहे, हे सिलेबसमधलं नाही आहे. म्हणजे सृजनशीलता कुठे गेली? आनंद कुठे गेला? ते काहीतरी मला समजून आनंद होतो आहे, मजा येते आहे, ही भावना कुठे गेली? ती नाहीशी करून टाकण्यामध्ये सगळी एनर्जी खर्च होते. आणि मग उद्दिष्टाची पूर्तता हे एकमेव ध्येय उरलं. म्हणजे माझ्या पुतणीने अमेरिकेहून फोन केला की 3ऱ्यांदा मी ही परीक्षा देते आहे फेलोशिपची, आणि त्या परीक्षेमध्ये आता मला असं झालेलं आहे की कधी ती एकदा पास करते. म्हणजे तू जर इतकी अगतिक होशील तर तू नाही होऊ शकणार. आनंद घे की मला काहीतरी नवीन शिकायला मिळते आहे, तरच तुला ते उद्दिष्ट मिळेल. नाही तर या ताणामुळे तू खचून जाशील आणि तुझं परफॉर्मन्स बिघडेल. नेक्स्ट, पुन्हा जुन्या गाण्याकडे वळतो. राह बनी खुद मंजिल, पीछे रह गई मुश्किल, साथ जो आए तुम. रस्ता मंजिल झाला म्हणजे जो प्रवास आहे यशाकडचा, हे आम्ही मुलांना शिकवलं पाहिजे, तरच त्यांना यश प्राप्त होईल. प्रवासच यश आहे. म्हणजे देर इज नो पाथ टू हॅपीनेस, द पाथ इटसेल्फ इज हॅपीनेस, असं गौतम बुद्ध सांगून गेलेले आहेत. नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलं. मी एका लायब्ररीत गेलो आणि त्यांना गीता रहस्य मागितलं तर तो लायब्ररीयन जो आहे तो रहस्यकथांच्या कपाटाकडे गेला. म्हटलं रहस्यकथा नाही आहे, तत्त्वज्ञानाकडे जा. ठीक आहे. त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये टिळक असं म्हणतात की हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला अतिशय दुःख होते आहे. याचं कारण ज्या विषयाच्या चिंतनामध्ये मी 1.5-2 वर्ष आनंदात घालवली एका वेगळ्या, त्या आनंदाला मी आता पारखा झालेलो आहे. म्हणजे सगळ्यात मोठं तत्त्व हे आहे, प्रवासाचा आनंद घ्या तर उद्दिष्ट मिळेल. नेक्स्ट, जॉर्ज बर्नार्ड शॉ असं म्हणतो की देर आर 2 ट्रॅजेडीज ऑफ लाईफ. वन इज नॉट टू गेट व्हॉट यू वॉन्ट, जे हवं आहे ते न मिळणं ही ट्रॅजेडी आहे. द अदर इज टू गेट व्हॉट यू वॉन्ट, कारण जे एकदा मिळालं की संपलं ना, मग अप्रूप गेलं, मग प्रवास संपला तिथला. म्हणून प्रवासाचं आनंदाचं संचित आहे. नेक्स्ट, आता हा श्लोक तर प्रसिद्ध आहे, परंतु दुसरी ओळ जी आहे, मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्वकर्मणी. कर्माला फळाचा हेतू चिटकवू नको, डिटॅच युअर सेल्फ फ्रॉम द गोल. दुसरं, माते संगोस्त्वकर्मणी, मा म्हणजे नाही, मात्र कर्मच करणार नाही असंही करू नको. यू हॅव टू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू, बट यू मस्ट नॉट अटॅच युअर हॅपीनेस विथ दॅट गोल. फळाचा हेतू अंतिम उद्दिष्टाला चिटकवू नको, हेच सांगतो आहे तो. म्हणजे पहिल्या ओळीचा पूर्वार्ध जो आहे तो सांगतो आहे डिटॅचमेंट फ्रॉम द गोल, आणि उत्तरार्ध जो आहे माते संगोस्त्व करणी, म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन करू नको. अनेक विद्यार्थी माझ्याकडे येतात, पालक येतात, हा काहीच करेन असं झालेलं आहे. पुस्तक समोर उघडतो आणि नुसता शून्यात पाहत बसतो. प्रोक्रॅस्टिनेशन. त्याचं डिफेन्स काय? त्याला असं वाटतं की मी जर ड्रॉप घेतला किंवा मी जर म्हणालो की नाहीच दिला तर मग माझ्या हातून मी काही केलंच नाही तर चूक नाही होणार. मी काही केलं तर चूक होईल ना, आणि चूक होऊ नये याच्यावर इतका दाब असतो, धाक असतो की तो मग प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये जातो. म्हणजे तो काय म्हणणं निष्क्रिय होऊन जातो. चुका होतील ना, होऊ दे ना, असं कोणी म्हणणारे पालक दुर्दैवाने राहिलेले आहे. नेक्स्ट,
मित्र, यशाचं सगळ्यात महत्त्वाचं हे म्हणजे यश हे समाज सापेक्ष आहे. तुम्ही यशस्वी आहात म्हणजे काय आहे, मी यशस्वी म्हणजे काय, अमुक अमुक ठिकाणचा मोठा डॉक्टर आहे, संपलं. पण यशाचे अनेक शिखरं आहेत. अमिताभ बच्चनसारखा माणूस म्हणतो की आय एम पीनट्स बिफोर रजनीकांत. माझ्या सिनेमाचं जे बजेट आहे ते रजनीकांतच्या सिनेमातल्या एका गाण्याच्या चित्रीकरणाचं बजेट आहे. मग आता हा त्याला स्वतःला मोठा समजत नाही तर आपण कोण? तुलनात्मक आहे, समाज सापेक्ष आहे. त्याच्यामुळे यशाच्या तहानेला अंत नाही, हे माणसाने ओळखलं पाहिजे. यशासाठी प्रयत्न करा, परंतु ते अंतिम उद्दिष्ट किंवा त्याच्यावर आपल्या आनंदाची सगळी भिस्त टाकू नका. नेक्स्ट, मग प्लेजर, वी टर्न टू प्लेजर. मग सुख. आता तुम्ही यशस्वी झाले म्हणजे काहीतरी एखादी डिग्री मिळाली, नोकरी मिळाली, एक व्यवसाय थाटला, पैसे मिळायला लागले, ठीक आहे. इंद्रियोपभोगातून मिळते ते सुख, तोही आनंद नव्हे. सुख म्हणजे प्लेजर, आणि सुख हे इंद्रियोपभोगातून मिळतं, आणि तो उपभोग घेण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्या पैशाने मिळतात. म्हणून माणूस पैशातून सुख मिळवायचा प्रयत्न करतो, आनंद मिळवायचा. सुख मिळेल पण ते तात्कालिक असेल. तेव्हा माणसाने पैसा कमवू नये असं नाही आहे, पण त्यातलं वैयर्थ ओळखून घेतलं पाहिजे. सुखाची गोष्ट म्हणजे अशी आहे, बिल्डर लोक जाहिरात करतात की सर्व सुख सोयींनी युक्त असा फ्लॅट, सर्व आनंद सोयींनी युक्त असा फ्लॅट विकणारा बिल्डर तुम्ही पाहिला आहे का? नाही. कारण त्याला माहीत आहे की आनंद कुठल्या सोयींनी निर्माण होऊ शकत नाही. अँटिलिया नावाचं जे बिल्डिंग आहे, ती मुकेश अंबानीची बिल्डिंग आहे, ती 17 मजली आहे. ती 17 मजली म्हणजे आपले 51 मजले, कारण आपल्या 3 मजले इतकं छत उंच आहे एका मजल्याचं. एका मजल्यावरती मुकेश भाऊ आणि नीता वहिनींचे नुसते थिएटर ठेवलेले आहेत. एका मजल्यावरती त्यांचा डायनिंग हॉल आहे नुसता. एका मजल्यावरती सगळे दासदासी सेविका राहतात. एका मजल्यावरती स्विमिंग पूल आहे. एका मजल्यावरती मीटिंग रूम आहे. एका मजल्यावरती काय कॉन्फरन्स हॉल आहे. आता त्यांचा एक मजला फक्त डायनिंग हॉल आहे. मला प्रश्न असा पडतो की नीता वहिनी, मुकेश भाऊ आणि कोकिलाबेन हे तिघं मिळून त्या हॉलमध्ये बोलत कसे? असा माईक ठेवावा लागत असेल, मीठ कमी झालं भाजीत, मीठ टाका. एवढ्या मोठ्या डायनिंग हॉल तिघंजणं बोलत कसे असतील एकमेकांशी? आता तुम्ही कल्पना करा की कोट्यावधी रुपये खर्च करून एखादा महाल बांधून जर त्या महालामध्ये नवरा बायको भांडत असतील तर तिथे सुख, आनंद येईल का? नाही आनंद येणार. म्हणजे सुखाला, दुसरी गोष्ट, सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. सुखोपभोग घेतला, संपला, त्याचा आनंद विरून जातो, जसं ते रेतीत पाणी विरून जातं ना. प्लेजर इज कर्स्ड विथ सटायटी. सुखाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा आहे की त्याचं अप्रूप पटकन ओसरून जातं. तहान लागली, पाणी पिलं, तहान भागली, तासाभराने पुन्हा तहान लागते, पुन्हा पाणी प्यावं लागते, ते पुन्हा पुन्हा त्याची पूर्तता करावं लागते आणि पुन्हा पुन्हा त्याचं अप्रूप वरचेवर ओसरत जातं. प्लेजर इज कर्स्ड विथ सटायटी. नेक्स्ट, प्लेजर इज कर्स्ड विथ लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न्स. हे एक अर्थशास्त्रातला सिद्धांत आहे जो असं सांगतो की एखाद्या वस्तूतून मिळणारा जो प्लेजर आहे, मिळणारं जे सुख आहे ते त्या वस्तूच्या वापरातून कमी कमी होत जातं. म्हणजे एक पेढा खाल्ला, छान म्हटलं, 2 खाल्ले, ठीक, 3 खाल्ले, जरा 4 खाल्ले, नाही जरा जास्त झाले, 5 खाल्ले, मळमळ व्हायला लागली, 6 खाल्ले, जर त्याच्या तोंडात कोंबले तर तो बका ओकेल. आता वेळ संध्याकाळची वेगळ्या उपमेची आहे, सभागृहाची आणि गणरायाची हे घेऊन मी ती उपमा देऊ शकत नाही. सांगायला जाणकारांच्या लक्षात आलं की त्याला बियर करवय असं म्हणतात. एक घेतली, छान, 2 ठीक, 3 जरा अति, 4 उचक्या लागायला लागल्या, 5 धाराशाही झाला, 6 उचलूनच न्यावं लागलं. अधिक म्हणजे अधिक आनंद नाही आहे ना. सुखाचा प्रॉब्लेम काय आहे की अधिक म्हणजे अधिक नाही, त्याला बेल शेप्ड कर्व आहे, एक लिमिट आहे तिथपर्यंत. पैशाची तीच कथा आहे.
हे मी नाही, लक्ष्मी मित्तल म्हणतो स्टील जायंट, की मनी आफ्टर सर्टन लिमिट्स डझंट गिव्ह यू प्लेजर. इट डझंट मॅटर. 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, सकाळी जो बफे मांडला होता तो याच्या दुप्पट हॉल होता मोठा, आणि बफे म्हणजे कॉन्टिनेंटल, इंटरकॉन्टिनेंटल, ट्रान्सकॉन्टिनेंटल सगळ्या डिश मांडल्या होत्या. पोटाची खळगीच किती आहे. एक डोसा खाल्ला, फुकट मिळते म्हणून एक आमलेट खाल्लं, एक ज्यूस कोंबला, संपला. इथून तिथपर्यंत मांडलेल्या पदार्थांचा मी आस्वाद घेऊ शकत नाही. माझं पोटाची कपॅसिटी अर्धा लिटर आहे, तुमच्या माझ्या कोणाच्याही. आपण एका लिमिटच्यावर नाही खाऊ शकत. तेव्हा ती काय म्हणतात त्याला, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न सुखाच्या बाबतीत. नेक्स्ट, ययाती आणि देवयानी नाटक आहे. ययाती हा कौरवांचा पूर्वज, मोठा राजा, आणि ययातीला सुखोपभोगाची, स्त्री उपभोगाची फार लालसा होती. म्हणून कहाणी अशी आहे की त्यांनी पुरूकडनं म्हणजे आपल्या पुत्राकडनं तारुण्य मागून घेतलं, कारण मन नाही भागलं त्याचं. तर तो पुरू तयार झाला, पुरूने आपलं तारुण्य बापाला दिलं. ययाती पुन्हा तरुण झाला आणि अनेक वर्ष अनेक अप्सरांबरोबर त्यांनी सुखोपभोग घेतला. आणि तो घेऊन तो परत आल्यावर त्याच्या तोंडी एक श्लोक आहे, न जातु कामः कामानां सुखोपभोगेन शम्यते. तो असं म्हणतो की काम उपभोग घेऊन काम वासनेची शांती करणं म्हणजे तुपानी यज्ञ विझवण्याचा प्रयत्न करणं आहे. तूप टाकल्याने यज्ञ विझत नाही, तो अजून भडकतो. आणि या उपभोगाच्या तृषार्थतेची, तहानेची क्षती होत नाही, तिचा अंतच नाही आहे. सो यू कॅन नॉट सॅटिस्फाय युअरसेल्फ बाय इंडल्जिंग इन मोर अँड मोर प्लेजर्स ऑफ लाईफ. त्याला एक तर तेवढ्यापुरतं त्याचा उपभोग घेऊ नये असं नाही आहे, पण त्यातलं वैयर्थ ओळखावं आणि तेवढंच आहे. तर आपण पाहिलं की सक्सेस किंवा यश म्हणजेच आनंदाची बेगमी नाही. प्लेजर किंवा सुख याला इंद्रियांची मर्यादा आहे, ती सुद्धा नाही. तर मग आपण वळतो पुढच्या. नेक्स्ट, पैसे मिळवून आनंद मिळतो. व्हेन मनी विच यू स्पेंड इज युअर्स. तुम्ही जेव्हा खर्च कराल तेव्हा तो आनंद देईल. काही लोकांना याच्यातच की माझ्या बँक बॅलन्समध्ये कोटी रुपये पडलेले आहेत, किंवा माझे जो 3 फ्लॅट आहेत, 2 मुंबईला आहेत, 1 बंगलोरला आहेत, अजून कुठेतरी. तू राहतो कुठे त्याच्यात? तू एक पाय बंगलोरने एक टांग मुंबईत नाही टाकू शकत ना. तू राहशील एकाच ठिकाणी. इफ यू स्पेंड देन द मनी इज गोइंग टू गिव्ह यू हॅपीनेस. बँकेत ठेवलेला पैसा बँक वापरते, तुझा नाही आहे तो इट इज बिंग युटिलाइज बाय समबडी एल्स. त्याच्यामुळे हॅपीनेस म्हणजे आनंद या क्रियेवर आपण. नेक्स्ट, WHO ट्राईड टू डिफाईन हॅपीनेस. WHO व जागतिक आरोग्य संघटनेने आनंद ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली की एका राजवटीमध्ये, देशांमध्ये लोक आनंदी आहेत की नाही याचा सर्वे घ्यावा. आणि WHO दरवर्षी तो सर्वे मांडते. त्याच्यामध्ये फिनलंड नेहमी पहिला येतो, स्वीडन, स्वित्झर्लंड, युरोपियन कंट्रीज पहिल्या 10 असतात. त्याच्यात अनेक निकष आहेत. त्याच्यात राज्य शासन आहे, लोकांची स्वतंत्र वृत्ती आहे, लोकांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अनेक गोष्टी आहेत. पण त्याच्यात ही गोष्ट आहे की माणसांना आनंद वाटतो. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो, आता सध्याची बांगलादेशची स्थिती जाऊ द्या, पण काही वर्षापूर्वीचा रिपोर्ट जेव्हा मी वाचला तेव्हा ते बांगलादेशची पोझिशन आपल्यापेक्षा वरची आहे. गरीब देश होता त्यावेळी तो. पण तिथल्या रिक्षावाल्याला विचारलं की तू हॅपी आहेस का? तो म्हणतो हॅपी आहे, आजच्या पुरतं खायला मिळालं, त्याला काही दुसऱ्या दिवशी चिंता नाही, उद्याचं उद्या पाहू. माणसं ज्या देशात नेहमी अतृप्त असमाधानी असतात तिथे सुखाची जी आनंदाची व्याख्या आहे ती खालीच येते. WHO असं म्हणतो की माणूस आनंदी होण्यासाठी काय काय पाहिजे. एक, बॉडीली नीड्स म्हणजे माणसाच्या शारीरिक गरजा भागल्या पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा. नंबर 2, माणसाच्या हाताला काम पाहिजे. नंबर 3, मधुर नातेसंबंध पाहिजे. हे WHO सांगतो.
आपले रिलेशन्स चांगले पाहिजेत. तुमच्या भोवताली तुमचा राग करणारे किंवा ज्यांचा तुम्हाला राग येतो असे लोक असतील तर तुम्ही आनंदी नाही होऊ शकत. यू हॅव टू कीप गुड रिलेशन्स विथ, मग तुमचे कर्मचारी असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे आप्तस्वकीय असतील, यांच्याशी चांगले रिलेशन्स असले तर तुमचं मन शांत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं असूनही माणसांना आनंद खरा मिळत नाही, कारण आयुष्याला अर्थपूर्णता पाहिजे. आयुष्याची अर्थपूर्णता काय आहे? नेक्स्ट, मीनिंगफुल सब्लिमेशन. जेव्हा तुम्ही एका निरपेक्ष भावनेनी परताव्याची कुठलीही अपेक्षा न करता कोणासाठी काहीतरी करता, त्यावेळी जो मिळतो तो आनंद असतो. तो फार महत्त्वाचा आहे. आणि त्याचं सर्वोच्च उदाहरण बाबा आमटेंचं. बाबा आमटेंची कथा सगळ्यांना माहीत असेल की वरोऱ्याला ते नगरसेवक होते, ॲडव्होकेट होते, वकिली करत होते. एके दिवशी पावसाळी रात्र होती, घरी येत होते आणि कोपऱ्यावरती एक महारोगी तळमळत पडलेला होता, भिकारी होता. बाबा आमटेंनी घरी गेले, त्यांनी घोंगडी घेतली आणि त्याच्या अंगावर टाकून दिली आणि आले विचार करायला लागले की या माणसासाठी मी काय केलं? हा माणूस असून पशुतुल्य जीवन जगतो आहे, तळमळतो, आणि मी दुरून घोंगडी टाकली फक्त. त्याच्यातून सब्लिमेशन म्हणजे एक प्रकारचं आपल्या मनातल्या ज्या काही घृणेच्या भावना आहे त्या भावनांचं परिवर्तन समाज याच्यामध्ये केलं. कणव, कारुण्य, एकमेकाविषयी वाटणारी एम्पथी, सहानुभूतीची तदनुभूती होणं म्हणजे आपल्या स्वतःला त्याच्या जागी कल्पना करणं की काय त्याची वेदना असेल. तर जेव्हा माणूस एखादी गोष्ट, मग आम्ही बाबा आमटे नाही आहोत, पण आपण साध्या गोष्टी करू शकतो. आणि तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला अरे बाबा तू जेवला नाहीस का सकाळपासून, हे घे बरं पैसे घे, जा जेव. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तुम्ही एखाद्याचं कौतुक करता, ग्रॅटिट्यूड, तो मुद्दा पुढे येईलच, की त्याला जो अपार आनंद होतो की माझी कोणीतरी दखल घेतलेली आहे, हे सुद्धा एक अर्थपूर्णता देणारीच गोष्ट आहे. साधी छोटी गोष्ट आहे, ती आपण करत नाही, केली पाहिजे. नेक्स्ट, आता आनंदाची व्याख्या करून मग आपण शेवटाला येतो जिथे समाधान म्हणजे कंटेंटमेंट. मित्रो, आयुष्याच्या संध्याकाळी आयुष्यात मिळालेल्या यश, सुख आणि आनंद याच्या बेरीज वजाबाकीत हातचा उरला एक जर समाधानाचा नसला तर यशालाही अर्थ नाही, सुखालाही अर्थ नाही, पैशाला अर्थ नाही, महालांना अर्थ नाही, आनंदालाही अर्थ नाही. तेव्हा माणसाने या उत्तर काळामध्ये आयुष्याच्या समाधानी म्हणजे कंटेंटेड असलं पाहिजे. गुजरी हुई बहार का फलसफा ही क्या, जैसे गुजर गई अच्छी गुजर गई. मी जेव्हा पाहतो भोवताली लोक, नाही आम्हाला मिळालं नाही, आय वॉज मोर वर्थ, किती द्या यांना, काही करा, मला माझं वर्थ मिळालं नाही मला. अरे जे मिळालं ते शेवटी मग पुन्हा साहिरकडे यावं लागते. जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसको मैं भुलाता चला गया. कारण तुमचं समाधान परमेश्वरालाही करता येणं शक्य नाही आहे. माणसाच्या मागण्या अपार असतात. समाधान त्याच्या आदली, कारण ते आपल्या भाषणाचं टायटलच ओल्ड फर्निचर आहे, ते फर्निचर दाखवा एकदा. ते हां, येस, ओके. आता मी कोणी म्हणेल की व्याख्यानच आहे ते जुनी पिढी, वडीलधारी पिढी म्हणजे जुने फर्निचर नव्हे. त्या फर्निचरपर्यंत मी आलेलो आहे. ते असं आहे की मित्रो, आता मी खऱ्या गोष्टीसाठी आलेलो आहे ज्याचं माझं लोकसत्तामध्ये गेले 1 वर्षभर सदर चालू आहे. की अनेक लोक या वयापर्यंत येऊन असमाधानी होण्यात त्यांची भर पडते. कारण लोक असं म्हणतात की आता आपली ताकद कमी झालेली आहे, आपण निवृत्त झालो आहे, आता कोणी आपलं ऐकत नाही, मग आपण सायडिंगला पडलेलो आहे, मग आपण जुनं फर्निचर झालेलं आहे. मी एका लेखात असं मांडलं की वृद्धपणीचा काळ सुखाचा. याचं कारण या एज ग्रुपचे खूप मोठे ॲडव्हान्टेजेस आहेत, फायदे आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात घेत नाही. कशा ते सांगतो. पहिली गोष्ट अशी आहे की इट इज अ बेस्ट पिरियड ऑफ लाईफ बिकॉज एक
तुमच्या राहून गेलेल्या सगळ्या ज्या छंद आहेत, पॅशन्स आहेत, गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कधीतरी करायच्या होत्या पण आयुष्याच्या त्या दबडग्यात करता आल्या नाहीत, त्या तुम्ही करू शकता. आता तुमच्यावर कुठलंही प्रेशर नाही आहे. तुम्ही जर निवृत्त झाले असाल आणि तुम्हाला बऱ्यापैकी पेन्शन किंवा काय जे द्रव्य मिळत असेल, महिन्याला तजवीज केलेली असेल तुम्ही, तर मग आता तुम्ही एखादी नवीन भाषा शिकू शकता, नवीन शास्त्र शिकू शकता. आत्ता मला दुपारी कोणी भेटले ते म्हणे ऑनलाईन सायकोलॉजिकल काउन्सिलिंगचा कोर्स सुरू केलेला आहे, कोणी कुठल्या भाषेचा सुरू करतो, कोणी काही करू शकतो. तुम्ही ट्रेकिंग, हायकिंग जे काही झेपते त्याला जाऊ शकता. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता ज्या तुम्हाला आयुष्याच्या त्या तरुणपणाच्या धडपडीत करता आल्या नाहीत. नंबर 2, यू डोंट हॅव टू प्रूव्ह एनिथिंग. आता तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी नाही करणार, ती सगळ्यात आनंददायक असेल. म्हणून तरुणपणीसुद्धा जर कुठलीही मिळवण्यासाठी नाही, आनंदासाठी कराल तर जास्तीत जास्त यश मिळेल. म्हणून आता तर कुठलं प्रेशरच नाही आहे, आता कुठले टाईम कन्स्ट्रेंट्स नाही आहेत. जे कराल ते आनंदासाठीच आहे, काही मिळवण्यासाठी नाही आहे, प्रूव्ह करण्यासाठी नाही आहे. फिजिकल स्ट्रेंथ इज इरेलेव्हंट. काही लोक असं म्हणतात की आता गात्र शिथिल झाले आणि कशाचा आला आनंद, कशाचं काय, उठताना उठावं लागते, बसावं लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यू मस्ट मेंटेन फिजिकल फिटनेस. साधे योगासनं आहेत, पायी चालणं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खाण्यावर नियंत्रण ठेवा, पथ्य पाणी पाळा, डायबिटीस असेल त्याची काळजी घ्या, BP असेल त्याची काळजी घ्या. विकारापासून दूर राहण्यासाठी रेग्युलरली रोज व्यायाम करा. तुम्ही फिट राहाल, एवढंच पुरेसं आहे. आताचं जग असं आहे, एकेकाळी तर सगळे कामं कष्टाचे होते, मग मोटारी स्कूटरी आल्या, मग त्याच्यानंतर सगळे वाहनं आले, त्याच्यानंतर मग TV आला. तर TV ला पहिले रिमोट नव्हते. मी त्या काळच्या TVची गोष्ट मी ज्यावेळी पाहिलेलं आहे. आणि आमच्याकडे तर असा इरसाल TV होता की जाऊन ते असं बटन करून मी तो एक चॅनल लावायचो आणि मी येऊन बसलो की त्याला कळायचं हा बसला की ते बिघडून जायचं पुन्हा. तो पाहायचा, पुन्हा उठून जावं लागायचं. शेवटी मी एक बांबू आणला की इथूनच ठोकून ते बटन. नंतर रिमोट आले. रिमोटमध्ये फक्त अंगठ्याचे एवढे स्नायू बस. आता तर अलेक्सा आली. आता टाळी वाजवली की पंखा सुरू होतो, किंवा अलेक्सा अमुक गाणं लाव. आता फक्त एवढंच, अलेक्सा त्या माणसाच्या थोवाडीत मारून ये, एवढंच आज्ञा पाळायची राहिली फक्त. आता तर तोंडाचीच वाफ दवडणं आहे. म्हणजे कष्टाचे कामं संपले ना. पूर्वी युद्ध व्हायचे तेव्हा तलवारीने युद्ध व्हायचे, मग त्याच्यात स्ट्रेंथ लागायची. आता युद्ध कसे होतात, मी इथे बटन लावलं तिथे मिसाईल उडते आणि पलीकडचा देश त्याच्यात जाऊन पडते. आता युद्धामध्ये तशी स्ट्रेंथची गरज नाही आहे. म्हणून अमेरिकेचे प्रेसिडेंट आता जो बायडेननी माघार घेतली म्हणून बरं झालं. तर बायडेन आणि ट्रम्प हे 70-80च्या पुढचे लोक होते, तगडे एकापेक्षा एक. शेवटी त्या बायडेनना काही आठवेन असं झालं, तेव्हा ते बाजूला गेले आणि आपल्या कमलाबाई पुढे सरसावल्या. पण सांगायची गोष्ट अशी की फिजिकल स्ट्रेंथ इज नॉट नेसेसरी. त्याच्यामुळे तुम्ही अत्यंत उत्तम आयुष्य जगत आहात आणि उत्तम वयोगटात आहात. आता फिजिकल स्ट्रेंथ आणि पिळदार स्नायू दोनच लोक करतील. एक तर ते सिनेमातले हिरो ज्यांना ते दाखवायचं असते, आणि दुसरं म्हणजे बॉडी बिल्डर. जर त्याला सोलापूर श्री व्हायचं असेल तर मग तो व्यायाम करेल आणि सगळं करेल, नाही तर फिजिकल स्ट्रेंथची गरज राहिलेली नाही आहे. आता जीवनातल्या सगळ्या आसक्ती आणि वासना संपलेल्या आहेत. जीवनामधला सगळा उपभोग तुम्ही घेतला आणि त्यातलं वैयर्थही तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी तुमचं चित्त विचलित करू शकणार नाहीत. त्याच्यामुळे यू आर इन द बेस्ट ऑफ द शक्ती कपूर नाही, ऋषी कपूर असं मी तिथे शब्द टाकले होते. ते आता ते फेरफार झाली त्या फॉन्टमध्ये, की त्या काळी शक्ती कपूर पाहिजे होते. ऋषी कपूर असा नट आहे की ज्यांनी आयुष्यात कधी मारामारी केली नाही. गुलगुलीत, थुलथुलीत, गुबगुबीत, आणि ते पोट लपवण्यासाठी तो सुंदरपैकी ते पुलोवर्स घालायचा स्वेटर. त्यांनीच कबूल केलेलं आहे की ते काही कपडे देऊ, मी वरती माझं स्वेटर घालायचो, कारण ते पोट लपून जायचं त्याच्यामध्ये. आणि छान छान गोड गोड गाणे म्हणण्यामध्ये मारामारीचे त्यांनी एकही ठोसा कोणाला मारला नाही आयुष्यामध्ये, सिनेमात नाही, खरंही नाही. असा काळ आलेला आहे की आता शक्तीची गरज नाही आहे. फक्त काय केलं पाहिजे माणसांनी, या वयामध्ये तुम्हाला जर जुनं फर्निचर होऊन अडगळीत पडायचं नसेल, या वयामध्ये तुम्हाला हवंसं
तुमचं व्यक्तिमत्व करून घ्यायचं असेल, तरुण पिढीला तुम्ही हवेसे वाटायला हवे असाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे ते पुढे सांगतो. की नेक्स्ट, काही गोष्टी या वयात शिकलात, अंगीकारलात, कमीत कमी या वयात तरी, तसं तर तरुणपणापासूनच, परंतु कमीत कमी या वयापर्यंत तरी त्या गोष्टी समजायला पाहिजे. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, तुम्हाला मिळालेली प्रत्येक गोष्ट, याच्या मागे हजारो लोकांचे हातभार लागलेले आहेत. कृतज्ञ राहा. मी मग एक गोष्ट सांगितली की साधे आम्ही श्रोते म्हणून सुद्धा इतके, म्हणजे त्याच्यात मी श्रोता आहे की वक्ता किंवा गायक ताणून गात असतो बिचारा, त्याचं सगळं एनर्जी लावून स्वत्व टाकून, आपण साध्या टाळ्या देखील वाजवत नाही. आपल्याला मनातून आनंद झाला असतो, पण आपण वा वा क्या बात आहे, अरे काय सुंदर गायलात तुम्ही, असं म्हणत नाही आपण. मराठी श्रोता तरी असा त्या बाबतीत जरा हेच आहे. आपली बायको गेली 60, 65, 70 वर्ष खूप सुंदर पदार्थ एखादा करते, साधं फोडणीचं वरण असेल किंवा पिठलं असेल किंवा कधीही आपल्या तोंडून असं बाहेर पडत नाही, काय सुंदर केलं तू, वा छान, मजा आली, ठीक आहे, हां चालतेच आहे, त्याला काय रोजचं काय तू करायचं. आपल्याला कृत्रिम वाटते ते, पण तसं नाही आहे. मी ऑस्ट्रेलियात मुलीकडे जातो, ते लोक खूप, आपल्याला असं वाटतं की हे औपचारिक बोलतं. औपचारिक नाही, औपचारिक असलं गुड मॉर्निंग, हाव आर यू, हा आपण नाही बोलत असं. तिथे सकाळी मी फेऱ्या मारायचो, तर फेऱ्या मारताना म्हणजे व्यायाम करताना तिथे खूप स्पोर्ट्स लव्हिंग लोक आहेत, फिटनेस क्रेझी लोक आहेत. ऑस्ट्रेलियन बाई किंवा माणूस आला तर हॅलो गुड मॉर्निंग, हसतील, बोलतील, हसून तरी बोलतील. तिथे राहणारा इंडियन आला तर तो हसत नाही. मी हसत नव्हतो त्याकडे पाहून, अर्थात हा फरक मला जाणवला. त्या लोकांमध्ये एक प्रकारची ती एक कॅमेराडेरी, काही माणसाला एकमेकाचं हे केलं, ग्रॅटिट्यूडचा एक भाग आहे तो. आपण मन मोकळं करून दाद देत नाही, मन मोकळं करून कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. माझ्या आईची अतिशय छोटीशी आठवण आहे की ती 1948 सालची मॅट्रिक त्या काळची, आणि खूप कष्ट करून वडील वारलेले असताना मामाकडे राहिली, मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केली. ही गोष्ट आम्ही विसरून गेलो. आम्ही मोठे झालो तेव्हा आपली आई त्या काळची मॅट्रिक आहे हे विसरून गेलो. खूप वर्षानंतर एक दिवशी मामा घरी आला आणि तो असंच गप्पा मारत होता आणि तो म्हणाला की अरे तुम्हाला कल्पना नाही, तुमच्या आईनी त्या काळी घरचे सगळं स्वयंपाक पाणी करून ती शाळेत जायची आणि मॅट्रिक फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाली पहिल्या अटेम्प्टमध्ये. तर फार तिने हे, आणि ही गोष्ट मामा बोलला. ती गोष्ट कर्णोपकर्णी तिच्या कानी पोचली आणि वयाच्या बहुतेक 70व्या वर्षी असेल, तिला इतका अपार आनंद झाला की या 70 वर्षात कोणीतरी माझ्या त्या अचिव्हमेंटची दखल घेतली आणि तिचे दिवस इतके आनंदात गेले की मला फार वाईट वाटलं की मी कधी असं नाही म्हणलं की आई तू किती कष्ट करून त्या काळी मॅट्रिक झालीस. नंतर कोणी उच्चारही नाही केला. आपल्याकडे तर कौतुकाची. मी एक दिवशी, माझा मित्र दासू वैद्य प्रसिद्ध कवी, मी कविता वाचली आणि एक ओळ मला इतकी आवडली की मी कधी नव्हे ते पटकन फोन उचलला आणि दासूला म्हटलं दासू यार तू काय सुंदर ओळ लिहिलीस. दासूचा फोनवर आवाज आला मला, डॉक्टर साहेब आजचा दिवस माझा किती आनंदात जाणार आहे याची तुम्ही कल्पना नाही करू शकणार की तुम्ही मला दाद दिली. आपल्याला आवडली गोष्ट ना ताबडतोब कृतज्ञता व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड गिव्ज यू अ ग्लो इन युअर हार्ट. तुम्हालाही खूप बरं वाटतं. मलाही खूप बरं वाटलं की मी दासूचा दिवस आनंदात घालवण्यासाठी कारणीभूत ठरलो. नेक्स्ट, ॲक्सेप्टन्स, स्वीकार. घरामध्ये भांड्याला भांडं वाजतं म्हणतो आपण. माझा तो पॉडकास्ट फार प्रसिद्ध झाला का कोण जाणे, 2 लाख व्ह्यूज झाले त्याचे. मला वाटलं नाही त्याच्यामध्ये. आणि ती मुलाखत जेव्हा चालू होती तेव्हा मी सारखा एकच मुद्दा मांडत होतो की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे, नातू आहेत, काय जिकडे मुलगी आहे, तिचा नवरा असेल, जे काय असेल ते. या वयात वडीलधाऱ्या पिढीने समंजसपणाचा मक्ता आपल्याकडे घेतला पाहिजे. वी मस्ट अंडरस्टँड दॅम. मग तो कधी त्रासून कामाने टेन्शनमध्ये आला असेल, चिडला असेल, काही त्याची चिडचिड झाली असेल, सुनबाई काही कमी जास्त बोलली असेल, काय सगळ्या गोष्टी घराघरात चालत राहतात. अशावेळी समंजसपणाने कोणी वागलं पाहिजे? वडीलधाऱ्या पिढीने, ज्यांनी आयुष्य पाहिलेलं आहे, ज्यांनी आयुष्याचा पूर्ण अनुभव घेतलेला आहे. सगळी ॲक्सेप्टन्सची की
हा ठीक आहे, ही रागावलेली आहे, मी ऐकून घेईन, मी काही त्याला उत्तर देणार नाही. ॲक्सेप्टन्स, आत्मस्वीकृती. मला माझा कट्टामध्ये आमची मुलाखत चालली होती. राजीव खांडेकरांनी प्रश्न विचारला, राग येतो डॉक्टर साहेब म्हणे सारखा, रागाला काय करावं? आणि गप्पामध्येच चाललं होतं सगळं. ते नंतर ते एडिट करतात आणि तेवढंच टाकतात. मी त्याला म्हटलं की पहिली गोष्ट म्हणजे ॲक्सेप्टन्स दॅट यू आर अँग्री. हा जागृतीचा क्षण आहे. हा प्रयोग तुम्ही करा. भीती, क्रोध या सगळ्या भावना बेसिक इमोशन्स आहेत, या बेस इमोशन्स आहेत, या प्राणीज भावना आहेत. मॅच्युअर भावना कुठली आहे, मॅच्युअर भावना कुठल्या आहेत त्या पुढे सांगतोच मी तुम्हाला. पण ज्या क्षणी तुम्हाला राग येतो त्या क्षणी तुम्ही फक्त एक वाक्य मनाशी म्हणा, मला राग येतो आहे. ज्या क्षणी तुम्ही असं म्हणता मनाशी, त्या क्षणी तुम्ही हे रिअलाईज करता, याची जाणीव होते आत्मस्वीकृतीची, की तुम्ही रागावलेला आहात. आणि जेव्हा तुम्हाला जाणीव होते त्या क्षणी तुमचं रागावणारं मन आणि आपल्या रागावलेल्या मनाकडे पाहणारं ऑब्जेक्टिव्ह माइंड, हे मन वेगळं होते. आणि तुम्ही दूरस्थ नजरेने, म्हणजे आध्यात्मिक भाषा वापरायची तर साक्षी भावानी स्वतःकडे पाहायला शिकता. अतिशय सूक्ष्म छोटीशी गोष्ट आहे आणि छोटा प्रयोग आहे. माझी युटर्न नावाची कथा खूप गाजली आणि त्या युटर्नवरतीच जो पहिला सीझन होता त्याचा पहिला एपिसोड चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले की हाच पहिला. तर त्याला लोकांनी विचारलं की सायकॅट्रिस्ट रागवतो आणि मग त्याला रागातून आपल्या उपरती कळते की नाही रागवायला पाहिजे, हे तुम्ही सायकॅट्रिस्टवरच टीका करणारा पहिला एपिसोड टाकतात? नाही म्हणे, हा महत्त्वाचा आहे. आणि तो खरंच खूप गाजला की त्या क्षणी त्या सायकॅट्रिस्टच्या लक्षात येते की पेशंट रागावलेला असेल, मी रागाने उत्तर दिलं तर त्याच्यात माझ्यात काय फरक राहिला? मग माझ्या ज्ञानाचा आणि MDचा आणि याचा उपयोग काय? त्याला आपली भावना व्यक्त करायला रागाशिवाय दुसरं कोणी काही शिकवलं नाही. त्याचं अस्त्र तेच आहे. पण माझं तर अस्त्र मॅच्युरिटी आहे ना, मग मी नाही रागावलं पाहिजे. आणि तो पैसे मला परत मागतो आहे, त्याला पैसे देऊन त्याचा राग मी विकत घेऊ शकतो. मी जर चढ्या भावाने रेल्वेचे तिकीटं घेतो, विमानाचे तिकीटं घेतो, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, तर राग विकत घ्यायला एखाद्या माणसाचे 500 रुपयात त्याचा राग मी विकत घेतला, शांत झाला तो, मोठी गोष्ट आहे. तेव्हा आत्मस्वीकृती ही गोष्ट लोक ॲक्सेप्ट नाही करत. मला कोणतरी आजकाल खूप फॅड बोका आलेला आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्हिटी. डॉक्टर साहेब हा फार निगेटिव्ह बोलतो हो, याला पॉझिटिव्ह माइंडेड करा. मग माझ्या मनात एक चित्र की ते वायरी घेऊन बसलो आहे मी, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काढली, पॉझिटिव्ह घुसळली. पूर्वी ते टेलिफोन एक्सचेंजमध्ये लोक आणा इकडे पॉझिटिव्ह, हे बटन ऑन कर पॉझिटिव्हला, पॉझिटिव्ह. काय आहे, कुठलं पॉझिटिव्ह? सकारात्मकता नाही, स्वीकारात्मकता. तुम्ही स्वीकारलं, एकदा तुम्ही ॲक्सेप्ट केलं की आपोआप त्याच्यावर स्वीकारात्मकता हीच सकारात्मकता आहे. ॲक्सेप्टन्स इज पॉझिटिव्हिटी, बिकॉज ॲक्सेप्टन्स गिव्ह यू द रिॲलिटी. वास्तव काय आहे? बाबा मी ॲक्सेप्ट केलं आहे की माझी झेप तितकी उंच जाऊ शकत नाही. मी किती मिळवू शकतो? एवढं मिळवू शकतो. मी किती करू शकतो? एवढं. मी माझा पूर्ण प्रयत्न केला, याच्यावर नाही बाबा. आत्मस्वीकार, संपला विषय, टेन्शन गेलं. मग तुम्ही त्याच्यावर जाणं, हळूहळू जाऊ शकता वरती. नेक्स्ट, कंपॅशन. या पूर्ण व्याख्यानाचा एकच फक्त जर कोणचा मुद्दा घरी घेऊन जायचा असेल, टेक होम मेसेज म्हणतात, तो म्हणजे क्षमाशीलता. मित्र हो, माणसाने वरचेवर क्षमाशील होत गेलं पाहिजे. क्षमा मागणं आणि क्षमा करणं ह्या सगळ्यात मॅच्युअर इमोशन्स आहेत. ज्या क्षणी तुम्ही क्षमा करता त्या क्षणी तुमच्या मनाचा क्षोभ कमी होतो. अरे जान दो यार, छोड़ दिया उसको, ठीक आहे. जोवर तुम्ही क्षमा करत नाही तोवर मेंदूत राग धरून ठेवता, आणि जोवर राग धरून ठेवता तो राग तुमचा मेंदू जाळत राहतो. यू आर बर्निंग युअर माइंड. क्षमा याच्यासाठी करा की त्यांनी चूक केली आहे, त्याची चूक बरोबर झाली असं नाही आहे, पण तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी तुम्ही त्याला क्षमा करून सोडून द्या. म्हणून मला नेक्स्ट लगे रहा नाही, हात याच हात याच्या अगोदर कंपॅशन, क्षमाशीलता, सहनशीलता. लगे रहो मुन्ना भाई, म्हणजे मी नवीन सिनेमे फारसे पाहत नाही, पण त्यातल्या त्यात मला हा सिनेमा फार आवडतो. मी तो असंख्य वेळी बघितला आहे. माझ्या मते गेल्या 10-20 वर्षामध्ये इतका सुंदर सिनेमा झाला नाही.
की मुन्नाचं त्या याच्याशी भांडण झालेलं आहे मित्राशी, आणि बापू त्याला दिसायला लागतात. तर बापू त्याला म्हणतात, तो मैं नहीं माफ़ी मांगूंगा वैसा. तर बापू म्हणतात की मुन्ना, किसी को चाटा मारना आसान है, किसी से माफ़ी मांगने को बहुत हिम्मत लगती है. तेव्हा त्याला ते उद्युक्त करतात आणि तो मग त्याला लक्षात येतं की नाही, कारण माफी मागायला तुमचा स्वतःचा सगळा दंभ जाळावा लागतो तुम्हाला, आणि त्या माणसाकडे जाऊन म्हणावं लागतं, आय एम सॉरी यार, माझ्या हातून झालं. हां, किती साधी चांगली गोष्ट आहे की समोरचा माणूस एकदम धाराशायी होऊन जातो, तो सुद्धा सगळा राग विसरून जातो. आस्क फॉर फॉरगिव्हनेस फॉर ऑल दोज मिस्टेक्स. तुम्ही खूप शांत व्हाल, तुम्ही खूप समाधानी व्हाल, तुम्ही अंतर्यामी एक ग्लो निर्माण होईल तुम्हाला. नेक्स्ट, हे अपेक्षा कमी ठेवा. हे जे फॉन्टची गडबड आहे. अपेक्षा सगळ्या दुःखाचं मूळ आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे. अपेक्षा कमी ठेवा याचा अर्थ असा आहे की शेवटी आपण पहिला मुद्दा पाहिला की सगळं सुख अपेक्षाच अपेक्षा आहे. अपेक्षाच कमी असल्या तर अपेक्षा भंगाचं दुःख वाट्याला येणार नाही. आपण खूप अपेक्षा करतो. लोक कसल्या कसल्या गोष्टी, लाईफ इज नेव्हर फेअर टू ऑल. आयुष्य सगळ्यांसाठी सगळी सोन्याने भरलेली प्लेट नसते. लग्नातून लोक अशा अपेक्षा ठेवतात की बस 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 माझं आता एकदम भरभराट झाली पाहिजे, हे झालं पाहिजे, ते पाहिजे. एका मुलगी लग्नासाठी प्रयत्न करत होती, त्यावेळीचे निवड प्रक्रिया चालू होती. मैत्रीण म्हणाली, तुला कसला नवरा पाहिजे? तर ती म्हणाली की असा मला नवरा पाहिजे जो कपिल शर्मासारखा विनोदी वगैरे असला पाहिजे, ह्युमर लव्हिंग असला पाहिजे, तो गाणे म्हणणारा असला पाहिजे, तो माझ्यासाठी नाच केला पाहिजे त्यांनी, आणि सदैव माझ्याजवळ राहायला पाहिजे. मैत्रीण म्हणाली, किती इंची? तर म्हणे काय? म्हणे टी व्ही, कारण तुला टी व्हीच हे सगळं देऊ शकतो, माणूस नाही. किती इंची टी व्ही पाहिजे? माणसांच्या किती अपेक्षा असाव्यात, इतक्या अपेक्षा ठेवू नका, या अपेक्षांची पूर्तता होऊ नये. या वयामध्ये बऱ्याचदा असं होतं की ही माझ्याशी बोलली नाही, मग ती कामावरनं आली सून माझ्याकडे पाहिलंच नाही, मी पाणी मागितलं 2दा तर हा ऐकूच नाही गेली म्हणते, काय लक्षच देत नाही वगैरे. जाऊ द्या, अपेक्षाच ठेवू नका, मग दुःख होणार नाही. किंवा विवंचन येत असेल, एक साधी टेस्ट करा. फोनची रिंग वाजते, तुम्ही फोन उचलू नका, लगेच तो माणूस तिकडे विचार करा. आता त्या काय म्हणता येईल त्याला, संवेदनांचे अग्र इतके टोकदार झालेले आहेत की तुम्ही जर फोन उचलला नाही, खरे माझा फोनही उचलत नाही आता, अरे बाबा मी त्यावेळी कुठे वॉशरूममध्ये गेलो असेल तर मी तुझा फोन उचलू की माझं कार्यभार पूर्ण करू? मला काय बरं, मिनिटभरात तेही पूर्ण, मिनिटभरात रिंगही थांबते, आता करणार काय? लोक तर आजकाल असे झालेले आहेत मोबाईलमुळे की लोकांच्या अपेक्षा अशा झालेल्या आहेत की मी 2दा कॉल केला, तू उचललाच नाहीस. अरे नाही, असेल कामात काही, एक फोनची रिंग वाजवा आणि मग विचारा मित्रांना मैत्रिणींना. म्हणजे हा प्रयोग आम्ही कॉलेजमध्ये केला होता की समजा तुमच्या समोरून तुमची एक मैत्रीण गेली आणि तिने तुमच्याकडे बघितलं नाही, तर तुमच्या मनात पहिला विचार कोणता येतो? 90% मुलं हे उत्तर देतात की माजली आहे, बदमाश आहे, टर्रेबाज आहे. कोणीही असं म्हणत नाही, किंवा 10मधला एखादी म्हणते किंवा एखादा म्हणतो की असेल काही विवंचन येत असेल, काही तिचा मूड नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, काय असेल. आपण असा विचार नाही करत. पहिला विचार हाच येतो, फालतू आहे, बदमाश आहे, लक्षात येत नाही. अपेक्षा कमी ठेवा. खूप सुंदर ओळी आहेत 2 कि सफ़र का मज़ा लेना हो तो साथ में सामान कम रखिए, और ज़िंदगी का मज़ा लेना हो तो दिल में अरमान कम रखिए. नेक्स्ट, आपली विनोद बुद्धी कायम ठेवा. विनोद जीवनाच्या विसंगतीला सुसंगत नाही करत, ती सुसह्य करतो. आणि शेवटी सगळ्या गोष्टी सुसंगत कशा असतील आयुष्यात? प्रत्येक माणसाचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. जसं तुमचं आहे तसं तिचं आहे, त्याचं आहे, याचं आहे. आपापल्या तारेत सगळे वागत असतात. पण विनोदाने काय होतं की आपण सिच्युएशन हलकी करतो. प्लेफुलनेस हा खूप मॅच्युअर डिफेन्स आहे. आणि विनोदाची गोष्ट निघाली की पुलंची आठवण येणं. महाराष्ट्रात मराठी माणूस याला जे लाडकं व्यक्तिमत्व म्हणतो आपण.
अनेक कोट्या आहेत पुलंच्या नावावरही खपतात त्या, पण मी ज्या खरोखरच्या ऐकल्या वाचल्या त्यातली एकच गंमत सांगतो आणि शेवटच्या टप्प्यावर जातो. की व्यासपीठावरती पु ल बसले होते आणि शेजारी प्रतापराव पवार होते आणि नाग गोरे जुने समाजवादी नेते होते, त्यांचं भाषण चालू होतं. नाग गोरे सारखं म्हणत होते की पोलीस हा शासनाचा प्रतिनिधी असतो, पोलिसांनी बदललं पाहिजे, सुधारलं पाहिजे, पोलीस सुधारतील तर देश सुधारेल, पोलीस सुधारतील तर. शेवटी पु ल म्हणाले, गोऱ्यांना सांगा कोणतरी पोलीसही सुधारतील, हप्त्या हप्त्याने सुधारतील. नेक्स्ट, आयुष्यात प्रेम कायम ठेवा. देवानंदनी आपलं युजली हे तारे तारका काय शब्दांकन करतात, म्हणजे आपली कहाणी सांगतात, कोणतरी चांगल्या शब्दात उतरवून घेणारा एखादा प्राध्यापक पकडतात आणि तो ते लिहून मग प्रसिद्ध करतात. देवानंद हा लाहोरच्या कॉलेजमधला BA होता त्या काळचा आणि मोठा म्हणजे साधासुद्धा BA नव्हता, खरोखरच मेहनत करून पास झाला होता. देवानंदनी म्हणजे तो प्रकाशक असं सांगतो की मी पहिल्यांदा आयुष्यात पाहिलं हे की 700 पानाचं बाळ घेऊन स्वतः देवानंद माझ्याकडे आला. त्यांनी हाताने लिहून काढली होती आपली पूर्ण आत्मकथा रोमान्सिंग विथ लाईफ, हे देवानंदच्या. आणि तो सांगतो की मी आयुष्याबरोबर रोमांस प्रेम केलं. कशावर केलं? चित्रपटांवर केलं, कथेवर केलं, निसर्गावर केलं, लोकांवर केलं, माझ्या सहकाऱ्यांवर केलं. रोमांस आयुष्यात जोर आहे. माणसाच्या मनात जोर प्रेम आहे तोवर तो माणूस तरुणही आहे आणि तोवर तो माणूस समाधानी आहे. आपल्याकडे माणसं वृक्ष होत जातात, संसारात वृक्ष होत जातात, नवरा बायको वृक्ष होत जातात. किस्सा आठवला, माणसं जास्त लवकर वृक्ष होतात, त्यांचं मन भरून जाते लवकर. लग्नाचा 50वा वाढदिवस, नवरा बायको बाजूला बसले एकमेकांच्या, सकाळचे सगळे कार्यक्रम आटपले, पाहुणे वगैरे चालले गेले. मग संध्याकाळी नवरा बायको म्हणे हो बसा, नवरा बसला. तुम्हाला आठवतं आपलं लग्न ठरलं तेव्हा आपण बगीचात फिरायला जायचो माझ्या बाजूला तुम्ही बसायचे खेटून, मला नवरा खेटून बसला आणि बोलता बोलता माझा हात हातात घ्यायचे. नवऱ्याने हात उचलला बायकोचा आणि माझ्या कानाशी येऊन काहीतरी गोड कुजबूज करायची, स्वीट लिटल नथिंग्स ज्याला आपण म्हणतो. नवऱ्याने तोंड जवळ आणलं, कुजबूज कुजबूज आवाज काढला आणि कुजबूजता कुजबूजता तुम्ही माझ्या कानाची पाळी आपल्या दातांनी चावायचे. नवरा झटकन उठला, अहो काय झालं काय? नाही म्हणजे कवळी आणायला जातो. हिचं रोमांसचं विमान असं वर चाललं, त्यांनी क्रॅश लँडिंग करून टाकलं. बरं, दरवेळी नवरेच वृक्ष होत जातात तसे बायको आई वृक्ष होतात. नवरा ऑफिसमधनं जरा उशिरा आला, बायकोला खुश करावं म्हणून म्हणाला, काय सुंदर दिसतेस तू, 10 वर्षापूर्वी या साडीत जशी सुंदर दिसायची तशी दिसते. बायको म्हणाली, दिसणार नाही तर काय, 10 वर्षापूर्वी घेतली होती साडी, नंतर घेतली का नवीन मला? दोघंही गेले सिनेमाला. बायको म्हणाली, बघा तो शाहरुख खान कसा त्या काळ्या ढुस्स काजोलच्या मागे मागे हिंडत गाणं म्हणतो, नाही तर तुम्ही. नवरा म्हणाला, तो फुक्कट नाही हिंडत, त्याला पैसे मिळतात मागे मागे गाणे म्हणण्याचे. आयुष्यात प्रेम कायम ठेवा. नेक्स्ट, मित्रो, कार्यक्रमाच्या शेवटाला येताना मला नेहमी एक गोष्ट फार नमूद करावीशी वाटते. म्हणजे आणि मग आता हा तर टेक होम मेसेज आहे की समाधानी व्हा आयुष्याच्या टप्प्यावर जे मिळालं त्याच्यात. आणि नेहमी मी हे मानतो की वक्त्याचं सगळ्यात मोठं समाधानाचं जो संचित आहे आणि जो क्षण आहे तो असा की असा सुंदर चांगला प्रतिसाद देणारा प्रतिसादक्षम श्रोता लाभणे. एक फार सुंदर कविता हिंदीमध्ये की इंसान की ज़िंदगी में 6 सुख होना चाहिए. पहला सुख निरोगी काया, दूसरा सुख भरपूर माया, तीसरा सुख कुलवंत नारी, चौथा सुख पुत्र आज्ञाकारी, पांचवा सुख भरा मन में सुहास और आखिरी सुख ज्ञानी श्रोताओं का वास. तुमच्या रूपाने तो मला मिळाला. सुखाचा शोध घेता घेता समाधानाच्या या टप्प्यापर्यंत तुम्ही मलाही आणून सोडलं. तेव्हा आयुष्याचा हा प्रवास असाच तुमचा समाधानाकडे जावो.
तुमचं फर्निचर कधीही जुनं होऊ नये, थोडं मोडमाड झाली त्याची तरी चालेल, डागडुजी करा आणि पॉलिश करा नव्याने, परंतु आयुष्य समाधानाचं जाईल याच्यात यत्किंचितही मला शंका नाही. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. असं वाटतंय आता जुनं फर्निचरचं रिनोव्हेशन झालेलं आहे. सरांच्या व्यक्तिमत्वावर पाहिल्याचं वाटतं मूर्ती लहान तर कीर्ती महान. एक सुंदर अशा प्रकारचं ग्रॅटिट्यूड, ॲक्सेप्टन्स, स्वीकारात्मकता, कंपॅशन आणि ह्युमर यांचं आपल्या जीवनामधील असलेलं अनन्यसाधारण महत्त्व, यश, सुख, आनंद आणि समाधान या 4 संज्ञाच्या माध्यमातून, आणि अजून एक म्हणजे युवा पिढीला डिटॅचमेंट फ्रॉम गोल अशा सुंदर अशा विवेचनातून सरांनी आपल्याला सुखाचा शोध हा एक प्रवास कसा आहे याचं विवेचन केलं. सरांसाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या. एक 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपणार आहे. कृपया सर्व विनंती आहे, 8 दिवस आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलात. सरांनी बरीचशी पुस्तकं आणलेली आहे, बाहेर पुस्तकं ठेवली आहेत. त्यांना हवं असेल तर त्याने अवश्य पुस्तकं घेऊन जायची आहेत, विकत अर्थातच. गेल्या 8 दिवसापासून आपण व्याख्यानमाला इथे राबवतोय. आज इथं समारोपाचा कार्यक्रम आहे आणि मगाशी मी सुरुवातीला बोललो होतो की या व्याख्यानासाठी म्हणून जी मंडळी अथकपणे 2 ते 2.5 महिने कार्य करत आहेत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करू इच्छितो आहे. उद्योग बँक, माजी सेवक संघाचे सगळे सभासद मंडळी आणि रोटरी क्लब सोलापूर MIDC सर्व सभासद यांना विनंती आहे, कृपया त्यांनी व्यासपीठावे आहे. मान्यवरांच्या सोबत आपण एक ग्रुप फोटो काढणार आहोत की किती लोक त्या ठिकाणी या व्याख्यानमालेच्या यशस्वीसाठी काम करत आहेत त्याचे कळू त्या ठिकाणी. त्यानंतर आपण सरांचा आभार प्रदर्शन मानणार आहोत. तर रोटरीच्या सर्व मेंबरना विनंती आहे आणि उद्योग बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे, आणि ॲनेट सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे, पटकन यायचं आहे. एक ग्रुप फोटो आपण करणार त्या ठिकाणी. यांच्या कार्याला आपण सलाम द्यायलाच हवा आहे. आणि गेल्या 10 वर्षांपासून या व्याख्यानमालेसाठी जी गणरायांची मूर्ती आम्हाला मिळते आहे ती पगडीमल परिवार यांच्याकडून दिली जाते आहे. पगडीमल परिवाराला त्या ठिकाणी निमंत्रित करतो आहे. त्या ठिकाणी डॉ. दिनेश पगडीमल, गीतांजली पगडी मॅडम यांनी सुद्धा समोर यायचं आहे. एक ग्रुप फोटो काढूया, लगेचच आपण आभार मानतोय. एक 2-4 मिनिटांमध्ये कार्य संपेल. ते श्रोते आहेत ना, त्याने एकदा आभार मानतात. हो, श्रोत्यांमधून 2 प्राथमिक स्वरूपामध्ये आपण त्यांना संधी देतो आहोत आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. म्हणून 2 श्रोत्यांना आपण त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले अनुभव शेअर करण्यासाठी आम्ही नमित करतो आहोत. 1-2 मिनिटांमध्येच जोरदार टाळ्या या मंडळींसाठी. यामध्ये अजून एक व्यक्ती दिसत नाही आहे. येस, आमचे परशुराम रापेली, आमच्या क्लबचे चार्टर मेंबर, ते नेहमी मागं असतात, बॅक बेंचर आहेत, पण नेहमी सर्वांना पुढं करणारं. गेल्या 2.5 महिन्यापासून जर त्यांचे अथक परिणाम पाहिल्यानंतर ना खरोखरच त्यांच्या त्या कर्तव्याला जोड नाही आहे. परशुरामजी रापेली यायचं आहे. ही व्यक्ती तुम्हाला कधीच या ठिकाणी व्यासपीठ दिसणार नाही आहे, पण सारखी मागं राहून सगळं सूत्र चालवत असते. या ठिकाणी मोठं यश या व्याख्यानमालेचं या व्यक्तीमुळे घडते आहे. त्यांच्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. नमस्कार. मी आपले सगळे रसिक श्रोत्याकडून आभार प्रदर्शन मांडण्यासाठी थांबलेलं आहे. इथं या लोकांनी 2-2.5 महिने प्रयत्न करून 59 वर्षापासून आपल्या रतिश्रोत्यांना मंत्रमुग्ध अशा प्रकारचे म्हणजे एक व्याख्यान ठेवलेलं आहे. आपण आयुष्यात कुठं ऐकू शकत नाही. आणि आजच समाधान आपल्याला जे मिळालं आहे, आज सरांनी आम्हाला उतारवयात माणूस समाधान कसं असावं याचं सुंदर प्रतीनं जे व्याख्यान दिलं आहे त्याच्याबद्दल आभार मानतो. आणि आपल्या सगळ्याकडून ना यांचा आभार मानण्यासाठी मी थांबलो. एवढं 2 शब्द बोलतो मी. धन्यवाद आडके साहेब, आपण अतिशय उत्तमरित्या आपलं मनोगत व्यक्त केलात. यस.
श्री तुकाराम जाधव हे पण आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद सर. उद्योग बँक माजी सेवक आणि रोटरी क्लब यांच्या वतीने जे गेली 59 वर्षापासून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते, ही 60 शतकोत्तर प्रवासामध्ये बदलत जावी अशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया और हर फिक्र को दुहे में उडाता चला गया असं म्हणत सरांनी आम्हाला अपेक्षा कमी ठेवायला सांगितल्या, पण नक्कीच ही अपेक्षा आमच्या कमी होणार नाहीत. ही अपेक्षा अशीच वाढत राहिली, ही व्याख्यानमाला अशीच चालत राहावं आणि विचारांचं पुष्प असंच नक्की आम्हाला मिळत राहावं. यावर्षीचे जे विषय होते ते अतिशय सुंदर आणि छान होते आणि या व्याख्यानमालाचा शेवटसुद्धा अतिशय सुंदर छान झाला आणि जगणं कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण सरांनी आजच्या व्याख्यानमालेतून दिलं आणि ही व्याख्यानमाला अशीच बहरत राहो ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि एक विचारांचं सोनं आज आपण्यासाठी खुलं केलं त्याबद्दल सरांचं विशेषतः आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद तुकारामजी. या व्याख्यानाला यंदाचं वैशिष्ट्य पहा. सुरुवात झाली ही सर्वात तरुण असे आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आणि समारोप होतो आहे सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मुलमुले सरांच्या माध्यमातून. तर असा ज्युनियर टू सिनियर म्हणजे कनिष्ठापासून श्रेष्ठापर्यंतचा हा सुंदर असा मिलाफ या ठिकाणी घडलेला आहे. हा ही सुंदर एक दुग्धचर्चा योग आहे असं म्हणायचं हरकत नाही आहे. धन्यवाद सर. मी आता आमच्या क्लबचे प्रेसिडेंट अंबादाजी गड्डामने विनंती करतो त्यांनी कृपया आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील उपस्थित मान्यवर, उद्योग बँक सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ MIDC सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 59व्या वर्षातील व्याख्यानमालेचे 9वे आणि आजचे कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प नांदेडचे डॉक्टर नंदू मुलमुले सरांनी वडीलधारी पिढी म्हणजे जुने फर्निचर नव्हे या विषयावर गुंफले होते. त्याबद्दल मी मुलमुले सरांचा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. सर, आपण जीवनात सुखी आनंदी जगण्यासाठी सारच आपण आमच्यासमोर मांडला होता. धन्यवाद सर. मुलमुले सरांनी आजच्या या व्याख्यानमालेत आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी माननीय डॉक्टर नंदू मुलमुले सर हे आपल्या विनंतीस मान देऊन आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला, त्याकरिता मी सर्व उपस्थित श्रोते आणि आयोजकांच्या वतीने पुनश्च एकदा त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. तसेच मी आजचे व्याख्याते डॉक्टर मुलमुले सरांचा आभार मानण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर श्री सत्यनारायण गड्डम यांना विनंती करतो की त्यांनी सरांना सोलापूरची प्रसिद्ध अशी सुजाता चादर आणि मेमंटो देऊन सन्मान करावा. मॅडमना विनंती करतो त्यांनी सुद्धा डायसवर यावं. सपत्नीक असा त्यांचा सन्मान होतो आहे. सोलापूरकडून सोलापूरची सुप्रसिद्ध अशी सुजाता प्रवासी चादर आणि सोलापूरच्या चादरी पण बनवलेलं मोदी जॅकेट, सन्मान चिन्ह, जोरदार टाळ्या. पण करायचं. धन्यवाद सर. तसेच मी आजचे स्पॉन्सरर श्री सत्यनारायण गड्डम यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी मी मंडळाचे सदस्य श्री श्रीनिवास सामलेट यांना विनंती करतो की त्यांनी मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान करावा.
तसेच या कार्यक्रमास स्पृहा इराबत्ती आणि प्रीती कनकी या दोघींचा सुद्धा आम्हाला बहुमूल्य सहकार्य मिळालेले आहे. मी मान्यवरांच्या हस्ते त्या दोघींचा यथोचित सत्कार व्हावा असंही विनंती मी मान्यवरांना. धन्यवाद सर. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक असल्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले जवळजवळ 9 ते 10 दिवस सलग येणारे सुद्धा आपले श्रोते आहेत इथे. मी सर्व श्रोत्यांचे, ते श्रोते म्हणजे आमचा आत्मा आहे. या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी श्रोते हे या कार्यक्रमाचा आत्मा आहेत. तर मी सर्व आमच्या आयोजकांच्या वतीने सर्व श्रोत्यांचे आभार कसे व्यक्त करावे आता समजत नाही आहे. तर मी एवढेच म्हणेन की साष्टांग दंडवत घालून मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. पुढील सूत्रे मी वंगा सरांना सांगतो. धन्यवाद जी. रसिक श्रोते हो, हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी म्हणून अनेकांचे हातभार लागत आहेत. या ठिकाणी मगाशी म्हणलेली कार्यक्रम समिती जी आहे ते आपण पाहिलीत. त्यासोबतच बरेचसे ज्ञात आणि अज्ञात अशा मंडळींचाच आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभतं आहे. सगळं विशेष म्हणजेच वेगवेगळ्या आपल्या संस्थांचा मला या ठिकाणी मी सहकार्य लाभतो आहे. विशेषतः सोलापूर मार्कंडे सहकारी रुग्णालय, अश्विनी सहकारी रुग्णालय, पद्मशाली शिक्षण संस्था, विविध प्रकारचे CAची संघटना जी आहे त्यांचंच आम्हाला सहकार्य लाभतं. विविध वकील संघटना त्यांच्याही आम्हाला सहकार्य लाभतं. आणि समाजातील विविध टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि काही मंडळी अशी आहेत की जे आपलं नाव ओपन करावं असं त्यांना वाटत नाही आहे, सढळ हाताने मदत करतात आणि पण आपलं नाव कुठं येऊ नये याची पण काळजी घेतात. असे दानशूर अशा प्रकारचे देणगीदार आम्हाला लाभत आहेत. त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच ही व्याख्यामाला अशी अखंडितपणे चालते आहे. त्या सर्वांचं एकदा मी मनपूर्वक मी त्यांचं आभार व्यक्त करतो आहे. असं सहकार्य पुढे मिळत राहावं अशीच गणरायाच्या चरणी मनोकामना. आणि पुढचं वर्ष हे या व्याख्यानासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. 60वं वर्ष हिरक महोत्सवी असं वर्ष असणार आहे. त्याही वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण ही व्याख्यामाला आयोजित करणार आहे. अशीच अनेक तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी असतील आणि असेच 9 दिवस ते 10 दिवस अशा प्रकारची व्याख्यामाला आयोजित करण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी आपल्यासारख्या जाणकार आणि रसिक श्रोत्यांची तेवढीच आम्हाला नितांत गरज असणार आहे. पुढच्या वर्षीसुद्धा एवढाच उदंड प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी आणि वात्सल्य असंच मिळत जाईल अशी मनोकामना मी व्यक्त करतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पुढच्या वर्षी. धन्यवाद. शिवरात्री.